नमस्कार. तुम्ही कधी विचार केलाय का की आपण रोजच्या स्वयंपाकात जे शुद्ध तूप वापरतो ते फक्त स्वाद वाढवण्यासाठीच नाही बरं का, तर आरोग्यासाठी, आपल्या जीवनासाठी अतिशय उत्तम आहे, अगदी अमृतासमान. शुद्ध घरी बनवलेल्या तुपाचे आयुर्वेदानुसार जे फायदे आहेत ते तुम्हाला अगदी थक्क करणारे आहेत. आणि फक्त आयुर्वेदच नाही बरं का, तर आधुनिक विज्ञान आणि संशोधनानं सुद्धा या सगळ्या जे गुण आहेत त्या तुपाचे त्याला पुष्टी दिली आहे. असेच तुपाचे अद्भुत गुणधर्म आज आपण जाणून घेऊया. घरी बनवलेलं तूप आणि डेअरीमध्ये विकत मिळणारं तूप यांच्या गुणांमध्ये खूप मोठा फरक असतो. पण बरेचदा घरी तूप कसं बनवावं याची शास्त्रीय पद्धत कोणती हेच अनेकांना माहित नसतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी तूप बनवण्याची योग्य पद्धत सुद्धा समजून घेणार आहोत. मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये. आयुर्वेदाचे सिद्धांत दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसे वापरता येतील आणि अधिकाधिक जणांना त्याचा आरोग्यासाठी उपयोग कसा होईल यासाठीच अविरत चाललेली ही एक आरोग्य यात्रा आहे. यामध्ये आपण सगळे सहप्रवासी आहोत आणि तुमचा पाठिंबा खूप महत्वाचा आहे. म्हणूनच चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. तूप म्हणजे संस्कृत भाषेमध्ये त्याला म्हणतात घृत. याच्याविषयी म्हटलं आहे, घृतम रसायनम स्वादू चक्षुषम वह्निदीपनम शीतवीर्य विष अलक्ष्मी पाप पित्ता निलापहम स्वरम स्मृतिकरम मेध्यम आयुष्यम बलकृत गुरु. यातला पहिला गुण सांगितलाय रसायन, म्हणजे सगळ्या शरीर घटकांचं अत्युत्तम पोषण करणारं. शरीरामध्ये 7 धारण करणारे घटक आहेत, त्यांना आयुर्वेदात म्हटलं आहे सप्तधातू. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या सप्तधातूंचं सर्वोत्तम पोषण करणारा औषध म्हणजे रसायन, ज्यामुळे अँटी एजिंग परिणाम दिसतो. शरीरातल्या सगळ्या सेल्समध्ये होणारी झीज असते ती भरून येते. हा तुपाचा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. याचा दुसरा फायदा सांगितला आहे चक्षुष्य, म्हणजेच डोळ्यांसाठी अतिशय हितकर. विशेषतः वात आणि पित्त म्हणजे शरीरातला कोरडेपणा आणि उष्णता कमी करणारं असल्यामुळे डोळे किंवा जे कोणते सौम्य शरीर घटक आहेत त्यांना नरिशमेंट देण्याचं काम शुद्ध तुपामुळे फार छान होतं. याचा पुढचा फायदा सांगितला आहे वह्निदीपन, म्हणजेच अग्निदीपन करणारं. यासाठी व्यवहारातलं एक उदाहरण पहा बरं का. जेव्हा यज्ञ किंवा होम असतो तेव्हा समिधा टाकल्या जातात आणि त्याबरोबर टाकलं जातं थोडं थोडं तूप. त्यामुळे जो अग्नी आहे त्याचं ज्वलन एकसारखं आणि व्यवस्थित होतं. पण फक्त स्निग्धपणाच अपेक्षित नाहीये, कारण स्निग्ध तर तेलही असतं, पण तेलात आणि तुपात सुद्धा फरक असतो. तुम्ही तेलाचा आणि तुपाचा असे दोन्ही दिवे पाहिले असतील, म्हणजे तेलात किंवा तुपात वात बुडवून त्याचा दिवा एकदा लावून पहा. दोन्हीच्या ज्वलनामध्ये फरक असतो. तुपाची वात असते ती मंदपणे आणि एकसारखी बराच वेळ जळत राहते आणि हाच फरक तुपामुळे शरीरातल्या अग्नीमध्ये सुद्धा होतो. अग्नी म्हणजे नुसतीच भूक नव्हे, तर ट्रान्सफॉर्मेशनची पॉवर. ही रूपांतरणाची शक्ती, ट्रान्सफॉर्मेशन पॉवर उत्तम होण्यासाठी तूप महत्वाचं आहे. संशोधनानं सिद्ध केले की शुद्ध तुपामध्ये बुटारिक ऍसिड असतं, जे पचन संस्थेचं जे अस्तर आहे त्याचं संरक्षण करतं. त्यामुळे पचनाची किंवा संस्थेची कार्यक्षमता सुधारते, हे प्रूफ झालेलं आहे. आता तूप कशा कशाचा नाश करतं, तर विष म्हणजे शरीरातले जे काही टॉक्सिक पदार्थ आहेत त्या सर्वांचा. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य किंवा दुःख किंवा जो उदासपणा आहे त्याचा नाश करणार आहे. पित्त आणि अनिल म्हणजे वात आणि पित्त या 2 दोषांचा नाश करणार आहे. त्यामुळे जे कुठले विकार पित्तवातामुळे होतात त्या सगळ्या विकारांमध्ये तूप उपयुक्त आहे. सगळ्या शरीर घटकांची झीज कमी करण्यासाठी, जसं हाडं आहेत, सांधे, डोळे, केस, त्वचा या सगळ्यांची झीज कमी करून तिथे नरिशमेंट करण्यासाठी तूप उत्तमच नाही तर आवश्यकच आहे. तुपामध्ये लिनोलिक ऍसिड सारखे आवश्यक फॅटी ऍसिड्स असतात, जे शरीरातली बाहेरची किंवा आतली सूज म्हणजे इन्फ्लमेशन कमी करायला मदत करतात. पावसाळा किंवा उन्हाळा या काळात
वाताचा आणि पित्ताचा नैसर्गिक प्रकोप होत असतो. म्हणून या दोन्ही ऋतूंमध्ये तुपाचं सेवन आवश्यक आहे. त्याचबरोबर हिवाळ्यातला कोरडेपणा कमी करण्यासाठी तूप हवं. म्हणजेच वर्षातल्या सगळ्या ऋतूंमध्ये तुपाचं सेवन करायलाच हवं. आता जे लोक खूपच श्रम करतात, खूप प्रवास करतात, खूप बोलतात, विचार करतात, त्यांच्या शरीरातला वातदोष वाढतो. म्हणून त्यांच्यासाठी तूप महत्वाचं. ज्यांची प्रकृतीच उष्ण आहे, उष्णतेजवळ काम करावं लागतं, किंवा जे बुद्धिवादी लोक आहेत, अशा सर्वांनीही पित्त संतुलित ठेवण्यासाठी दैनंदिन आहारामध्ये तूप अवश्य घ्यायला हवं. कारण तूप स्मृती आणि बुद्धिवर्धक आहे. मेंदूमध्ये सुद्धा जी झीज होते, एजिंगची प्रोसेस होते, त्याला रोखणार आहे. मेंदूच्या पेशींना स्थिरता देणार आहे. म्हणून बुद्धी स्थिर करण्यासाठी, स्मृती उत्तम ठेवण्यासाठी आहारात तूप हवंच. तुपाचा महिमा सांगावा तितका कमी आहे. YouTube व्हिडिओ हे माध्यम त्यासाठी कदाचित अपुरे आहे. बरेच प्रेक्षक मला वारंवार आग्रह करत असतात, तसं त्यासाठी एखादं पुस्तकच लिहावं लागेल. असो, आता तुपाविषयीचे काही प्रश्न. सर्वात पहिला येणारा हमखास प्रश्न असतो तो म्हणजे, मॅडम गाईचं तूप घेऊ की म्हशीचं? तेव्हा मी अशा पेशंट्सना सांगते, जर तुम्हाला गीर किंवा देशी गाईंचं दूध मिळालं तर 100% तुम्ही गाईचंच तूप वापरा. पण सध्या तरी असं दूध मिळणं फार अवघड आहे. म्हणून जर्सी गाईच्या दुधापेक्षा म्हशीचं दूध वापरलं तर चालेल, पण घरी बनवलेलं तूप वापरा असा माझा पेशंट्सना आग्रह असतो. विकतच्या तुपापेक्षा ते कधीही चांगलं. अर्थात गाईच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये, तुपामध्ये गुणांचा फरक आहेच. देशी गाईंच्या दुधापासून बनवलेले जे तूप आहे ते सर्वोत्तम आहे आणि त्याचे असंख्य गुण आहेत, असंख्य फायदे आहेत. सगळ्या प्रकारच्या तुपांमध्ये हे श्रेष्ठ आहे. विशेष करून डोळे, बुद्धी आणि शुक्रधातू यांच्यासाठी उत्तम आहे. आयुष्य आणि बल वाढवणार आहे असं त्याचं वर्णन आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये गाईच्या तुपाचं केलेलं आहे. पण तुम्हाला बाजारात मिळणारं दूध आणि तूप दोन्हीही जर्सी जातीच्या गाईचं असेल तर त्यापेक्षा म्हशीचं दूध किंवा तूप चांगलं असं माझं तरी मत आहे. म्हशीच्या दुधापासून काढलेलं जे तूप आहे ते पचायला अर्थात थोडं जड आहे, पण बाकी त्याचे काही विशेष दोष किंवा नुकसान होणार नाही. म्हणून घरी बनवलेलं म्हशीचं तूप वापरायला हरकत नाही. आता पुढचा प्रश्न म्हणजे तूप किती प्रमाणात घ्यायचं? जर तुम्हाला खूप भूक लागत असेल किंवा भरपूर व्यायाम असेल, भरपूर फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतील, शरीरात कोरडेपणा आहे किंवा उष्णता आहे, तर तुम्ही जास्त प्रमाणात तूप घेऊ शकता. अर्थातच हे तुमचं वय, तुमची जीवनशैली, तुमची पचनशक्ती यावर सुद्धा तुपाचं प्रमाण अवलंबून आहे. प्रत्येकासाठी एकसारखं प्रमाण असं व्हिडिओतून सांगणं शक्यच नाही. बरेचदा मी कुठलाही व्हिडिओ म्हणजे कुठल्याही पदार्थाचे गुण सांगितले की हमखास येणाऱ्या कमेंट्स असतात, म्हणजे किती खाऊ किंवा किती प्रमाणात घेऊ. तर आयुर्वेदानुसार हे प्रमाण खूप स्पेसिफिक आहे. प्रत्येकासाठी एकच प्रमाण लागू होऊ शकत नाही. थोडा तारतम्य भाव आणि आपल्या शरीराचा अंदाज घेऊन तुम्ही हे प्रमाण स्वतःच ठरवू शकता. आता पुढचा प्रश्न असतो की तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढेल का? तर हे बघा, कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचं असतं. एक आहे HDL म्हणजे हाय डेन्सिटी आणि दुसरं आहे LDL म्हणजे लो डेन्सिटी. जे घरी बनवलेलं तूप असतं त्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात, ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहायला मदत होते आणि जे आवश्यक किंवा चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते बॅलन्स राहण्यासाठी, वाढण्यासाठी याची मदत होते. म्हणून हृदयासाठी घरी बनवलेलं तूप अतिशय उपयुक्त आहे. कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती यामुळे अजिबात नाही, फक्त ते घरी आणि योग्य पद्धतीने बनवलेलं असावं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तूप बनवायचं कसं? तर त्यासाठी चिनी मातीचं किंवा काचेचं एक भांड किंवा बाउल घ्यावं. त्यामध्ये सुरुवातीलाच थोडं दह्याचं विरजण टाकावं आणि त्यामध्ये रोजच्या रोज तापवलेल्या दुधाची जी साय येते ती जमा करत राहावी. रोज हे भांड साय जमा करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावं. विरजणामुळे यामध्ये जी बॅक्टेरियल प्रोसेस होते ती खूपच महत्वाची आहे, म्हणून पहिल्यांदाच विरजण टाकावं.
साधारण 3 ते 4 दिवस हे साईचं भांड फ्रीजमध्ये ठेवून द्यावं. चौथ्या दिवशी हे भांड भरल्यानंतर साधारण 5 ते 6 तास रूम टेम्परेचरला बाहेर काढून ठेवावं. यामुळे विरजण लागण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होते. हे झाल्यानंतर रवीने घुसळून यातून लोणी काढून घ्यावं. या लोण्यामध्ये थोडं पाणी टाकून 1-2 वेळा हे पाणी काढून टाकावं. आता जे खाली राहिलं आहे ते आहे छाछ. आपण मागे ताक कसं बनवावं हे या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर ताक आणि छाछ हे 2 आयुर्वेदानुसार वेगळे आहेत. लोणी काढल्यानंतर खाली जे पातळ ताक राहतं त्याला म्हटलं आहे छाछ. आता जे लोणी आहे ते शक्यतो लोखंडी कढईमध्ये कढवून घ्यावं. लोणी ताजंच असावं आणि लगेच कढवावं असा आयुर्वेदाचा आग्रह आहे. ते फार वेळ ठेवून देऊ नये. लोणी कढवताना त्याचा छान सुगंध येतो, एक ॲरोमा येतो आणि किंचित लालसर रंग आला की गॅस बंद करावा. थंड झाल्यानंतर हे तूप गाळून ठेवून द्यावं. अशी ही तुपाची सोपी प्रोसेस आहे. सगळ्यांना घरच्या घरी करता येण्यासारखी आहे. करून पहा आणि तुमचा जो फीडबॅक आहे तो कमेंट्समध्ये अवश्य लिहा. विकतचं तूप हे फक्त क्लॅरिफाईड बटर असतं. म्हणजे डेअरीमध्ये दूध आल्यानंतर वरती जे क्रीम येतं म्हणजे साय सुद्धा नाही, ते क्रीम गरम करून बनवलेलं तूप. यामध्ये विरजणाची प्रक्रिया होतच नाही. त्यामुळे या तुपाची चव घरच्या तुपापेक्षा वेगळी लागतेच, पण गुणांमध्ये सुद्धा खूप फरक असतो. जी प्रक्रिया आहे ना त्यालाच आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे संस्कार. संस्कारो ही गुणांतराधानम. म्हणजे छोट्या छोट्या प्रक्रिया गुणांमध्ये मोठे बदल करतात असा याचा अर्थ. म्हणूनच तूप बनवण्यातली प्रत्येक स्टेप महत्वाची आहे, कारण तो एक संस्कार आहे. त्यामुळेच त्या पदार्थाच्या गुणांमध्ये बदल होणार आहे हे लक्षात घेऊन तूप बनवावं. अशा घरी बनवलेल्या तुपाचा तुमच्या आरोग्यासाठी अमृतासमान उपयोग होईल हे अगदी नक्की. फक्त पोटातून घेण्यासाठीच नाही तर नस्य करण्यासाठी, पादाभ्यंग करण्यासाठी किंवा उत्तम त्वचेसाठी अशा बाह्य उपयोगांसाठी सुद्धा प्रत्येकाच्या घरात तूप असायलाच हवं. आणि ही एक खास भारतीय रेसिपी आहे. त्याचे गुण किंवा जे फायदे आहेत ते पाश्चिमात्यांच्या चष्म्यातून पाहून उपयोग नाही. कारण आपलं हवामान वेगळं आहे, आपली खाद्य संस्कृती आहे आणि आपले जेनेटिक्स जे आहेत ते सुद्धा वेगळे आहेत. भारतीयांच्या हजारो पिढ्यांनी तूप घेतलेलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणूनच वजन किंवा कोलेस्ट्रॉलचा बागुलबुवा उभा न करता हे सगळे फायदे मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात घरी बनवलेलं तूप प्रत्येकाच्याच आहारात अवश्य असायला हवं. आता दैनंदिन आहारात तुपाचा समावेश कोणकोणत्या प्रकारे करता येईल? तर तुम्ही वरण भातावर तर तूप घ्यायलाच हवं. ते खूप छान कॉम्बिनेशन आहे, कारण कडधान्य किंवा डाळी पचवण्यासाठी तुपाची खूप मदत होते. याशिवाय फुलका किंवा भाकरीला तूप लावून घ्यायला हवं, म्हणजे कोरडेपणा वाढत नाही. खूप जास्त कोरडेपणा असेल तर तुम्ही दुधामध्ये तूप टाकून घेऊ शकता किंवा गरम पाण्यात तूप टाकून सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी घेऊ शकता. शिवाय आपल्या बऱ्याच रेसिपीज मध्येही तूप वापरलं जातच. तर असं हे रसायन, ओज, तेज, बुद्धी, स्मृती वाढवणारं अमृतासमान शुद्ध तूप घरी बनवा, ज्यामुळे कुटुंबातल्या सगळ्यांच्या स्वास्थ्यात नक्की सुधारणा होईल. खूप दिवसांपासून अनेक प्रेक्षकांचा आग्रह असलेला आजचा हा आपला तुपाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.